नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठासा दिलासा देणारी बातमी आहे। 8व्या वेतन आयोगामध्ये टॅक्समध्ये सूट देण्यासंदर्भात मागणी करण्यात आलेली आहे। वेतन आयोग सध्या पूर्णपणे सक्रिय असून देशातील विविध राज्यांमध्ये कर्मचारी संघटनांसोबत बैठका घेऊन त्यांच्या मागण्या आणि सूचना ऐकून घेतल्या जात आहेत। याच दरम्यान नॅशनल काउन्सिल जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरीच्या कर्मचारी पक्षाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवी आणि मोठी मागणी समोर ठेवली आहे। राज्याकडून आकारल्या जाणाऱ्या व्यावसायिक करातून प्रोफेशनल टॅक्स सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्णपणे सूट देण्यात यावी असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे। या मागणीमुळे कर्मचाऱ्यावरील कराचा बोजा मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। जुनी कर व्यवस्था निवडलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आयकर कायद्याचे कलम 1663 अंतर्गत पगारातून कापल्या गेलेल्या व्यावसायिक करावर वजावट म्हणजे सूट मिळते, परंतु नवीन कर व्यवस्थेमध्ये अशी कोणती सूट उपलब्ध नाही। सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारला मोठ्या प्रमाणावर कर भरतात। याशिवाय दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या खरेदीवर त्यांच्याकडून GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर देखील वसूल केला जातो। याचा अर्थ राज्याकडून त्यांच्या पगारातून व्यावसायिक कर कापणे म्हणजे कर्मचाऱ्यावर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्यासारखं आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।